नमस्कार. आजचा आपला टॉपिक आहे मोडल ऑक्झिलरी व्हर्ब्स. काय आहेत मोडल ऑक्झिलरी व्हर्ब्स? त्यांचं नावच दाखवते की ऑक्झिलरी म्हणजे सहाय्यकारी. आणि ही जी मोडल ऑक्झिलरी व्हर्ब्स आहेत ती आहेत मूड दाखवणारी किंवा मनस्थिती दाखवणारी सहाय्यकारी क्रियापद. बोलणाऱ्याचा मूड काय आहे, त्याला क्षमता सांगायची आहे, त्याला धमकी द्यायची आहे, त्याला चेतावणी द्यायची आहे का त्याला सल्ला द्यायचा आहे, हे ज्या सहाय्यकारी क्रियापदावरून कळतं त्याला आपण म्हणतो मोडल ऑक्झिलरी व्हर्ब्स. मोडल ऑक्झिलरी व्हर्ब्स जे आहेत ती दोन प्रकारामध्ये डिवाइड होतात. एक सेमी मोडल ऑक्झिलरी व्हर्ब्स आणि नुसती मोडल ऑक्झिलरी व्हर्ब्स. पैकी ऑक्झिलरी व्हर्ब्स जे आहेत ती कन्सेप्ट काय आहे ती अगोदर आपण समजावून घेऊ, म्हणजे आपल्या लक्षात येईल की मोडल ऑक्झिलरी व्हर्ब्स कसे आहेत. बघूया पहिल्यांदा ऑक्झिलरी व्हर्ब्स म्हणजे काय. ऑक्झिलरी व्हर्ब्स म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. सहाय्यकारी क्रियापद म्हणजे वाक्यातल्या मुख्य क्रियापदाला मदत करणारी जी क्रियापदं आहेत त्या क्रियापदांना म्हटलं जातं ऑक्झिलरी व्हर्ब्स, सहाय्यकारी क्रियापद, हेल्पिंग व्हर्ब्स. उदाहरणार्थ बघा, गणेश इज रायटिंग अ बुक. या वाक्यातलं जे क्रियापद आहे मुख्य क्रियापद, हे रायटिंग जे आहे ते आपलं मेन व्हर्ब आहे. काय आहे? मेन व्हर्ब. आणि यातलं जे इज आहे, इज हे आहे आपलं ऑक्झिलरी व्हर्ब. ऑक्झिलरी व्हर्ब लक्षात आहे. आता दुसरं वाक्य बघूया, रोहित कॅन प्ले चेस. या वाक्यामधलं प्ले हे आपलं मेन व्हर्ब आहे आणि कॅन हे आपलं ऑक्झिलरी व्हर्ब आहे. ही ऑक्झिलरी व्हर्ब जे आहेत ती दोन क्लासमध्ये क्लासिफाय केली जातात. बेसिकली ऑक्झिलरी व्हर्बचे दोन भाग पाडले जातात. ऑक्झिलरी व्हर्बचा पहिला भाग आहे तो आहे प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब्स आणि दुसरा आहे मोडल ऑक्झिलरी व्हर्ब्स. प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब्स म्हणजे कुठली व्हर्ब्स, तर जी वाक्याच्या काळाचा प्रायमरी फॅक्टर असतात. उदाहरणार्थ समजा मी वाक्य लिहिलं असं, गणेश रायटिंग अ पोएम. मी जर म्हटलं या वाक्याचा काळ सांगा, सांगता येईल का? शक्यच नाही आहे, कारण जोपर्यंत इथं टू बीचं रूप येत नाही, मग भले ते इज येऊ दे, वॉज येऊ दे, या दोन्हीपैकी काहीतरी टू बीचं रूप किंवा मग विल बी येऊ दे. तिसरं, या तिन्हीपैकी कुणीतरी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही या वाक्याचा काळ सांगू शकत नाही. आणि म्हणून ही जी सहाय्यकारी क्रियापद आहेत यांना आपण म्हणतो प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब्स. मग प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब्स कुठली कुठली आहेत बघूया आपण आता. प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब्स कुठली कुठली आहेत? प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब्सचे तीन प्रकार पाडले जातात. एक आहे टू डूची रूप, दुसरी टू बीची रूप आणि तिसरी टू हॅवची रूप. टू डूची रूप, टू बीची रूप आणि टू हॅवची रूप. टू डूची रूप आपल्याला माहीतच आहेत. डू आणि डज ही वर्तमानकाळी, डिड हे भूतकाळी आणि शाल आणि विल ही भविष्यकाळी. पैकी शाल आणि विल ही मोडल ऑक्झिलरी म्हणून सुद्धा काम करतात. टू बीची रूपं पण आपल्याला माहीत आहेत, एम आर, वॉज, वेअर, शॅल बी, विल बी. त्याच्यावर आपण काय फार डीपमध्ये जायची आत्ता या लेक्चरमध्ये गरज नाही आहे. आज आपण फक्त मोडल ऑक्झिलरीला स्ट्रेस करणार आहे. आणि टू हॅवची रूपं पण आपल्याला माहीत आहेत, हॅव, हॅज, हॅड, शॅल हॅव आणि विल हॅव. तर ही जी आहेत टू बीची रूपं जी असतील ती एम आर, वॉज, वेअर. टू हॅवची रूपं जी आहेत ती हॅव, हॅज वर्तमानकाळी, भूतकाळी हॅड आणि भविष्यकाळी शॅल हॅव आणि विल हॅव.
ही जी सहाय्यकारी क्रियापदं आहेत यांना आपण म्हणतो प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब्स. प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब्स, कारण ही जी आहेत ती काळाचा मुख्य घटक असतात. आता मग मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स कुठली, जो आजच्या आपल्या लेक्चरचा महत्त्वाचा विषय आहे. पुढे लेक्चरला जाण्यापूर्वी लक्षात घ्या, जर तुम्हाला माझे लेक्चर्स आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली बेल आयकॉन पण पर्सनलाइजर प्रेस करा की जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल आणि तुमचा तो टॉपिक पक्का व्हायला मदत होईल. मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स. मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स म्हणजे मूड दाखवणारी क्रियापदं. माझा काय मूड आहे, समजा मला क्षमता सांगायची आहे तर मी काय म्हणणार, आय कॅन. मला जर समजा एखाद्याला सल्ला द्यायचा असेल तर मला म्हणायचं आहे यू शूड. म्हणजे जे मॉडल ऑक्झिलरी हे असं एक सहाय्यकारी क्रियापद असतं की जे बोलणाऱ्याचा किंवा ऐकणाऱ्याचा जो आहे त्या वाक्याचा जो आहे तो मूड दाखवतं. आणि अशी मॉडल ऑक्झिलरी कुठली कुठली आहेत, कॅन, कुड, मे, माईट, शुड, ऑट टू, मस्ट, वुड आणि यूज्ड टू. ही महत्त्वाची मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स. ह्या प्रत्येकाचा एक वेगवेगळा मूड आहे आणि तो मूड कसा व्यक्त केला जातो ते आपण बघूया. कॅनचा पहिला मूड आहे ॲबिलिटी. कॅन सगळ्यात महत्त्वाचं वापरलं जातं ॲबिलिटी इन प्रेझेंट, वर्तमान काळातली क्षमता. क्षमता. आय कॅन प्ले क्रिकेट, आय कॅन प्ले चेस, आय कॅन ईट 10 चपातीज. मी खाऊ शकतो, खात नाही. प्लीज डोंट मिसअंडरस्टँड इट. आय कॅन, वी कॅन किंवा ही कॅन कुणीही असू दे, मी ही गोष्ट करू शकतो किंवा तो ही गोष्ट करू शकतो, ती ही गोष्ट करू शकते, हे जर व्यक्त करायचं असेल तर कॅनचा वापर केला जातो. गणेश कॅन ईट व्हेरी फास्ट. गणेश खूप वेगानं खाऊ शकतो. रोहन कॅन लिफ्ट दिस बॉक्स. रोहन हा बॉक्स उचलू शकतो. कॅनचा पहिला वापर आहे ॲबिलिटी इन प्रेझेंट. कॅनचा दुसरा वापर जो आहे तो आहे ऑर्डर. एखाद्याला जर ऑर्डर करायची असेल तर कॅन वापरलं जातं आज्ञा म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो, आज्ञा. पण हे कॅन नेहमी प्रश्नार्थक पद्धतीने येतं. इंग्रजीमध्ये वडील जरी असले तरी आपण हीच म्हणतो, भाऊ असला तरी हीच म्हणतो. मग आदर दाखवण्याची पद्धत अशा शब्दांच्या माध्यमातून येते. समजा तुम्ही जेवायला बसलाय आणि तुम्हाला मीठ पाहिजे तर तुम्ही वडिलांना म्हणू शकत नाही कॅन यू पास द सॉल्ट. आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीला कुड यू पास द सॉल्ट असं म्हटलं जातं. आणि आपल्यापेक्षा छोटा धाकटा भाऊ तुमचा असेल तर तुम्ही त्याला म्हणू शकताय कॅन यू पास द सॉल्ट. म्हणजे कॅन ऑर्डरसाठी वापरलं जातं पण तुमच्या वयाच्या किंवा तुमच्यापेक्षा लहान असणाऱ्या व्यक्तींसाठी. हा कॅनचा झाला दुसरा वापर. त्यानंतर आपण येतोय कुडकडं. कुड ॲबिलिटी इन पास्ट दाखवतं. ॲबिलिटी इन पास्ट, भूतकाळातली क्षमता. क्षमताच फक्त भूतकाळातली क्षमता. म्हणजे आय कुड प्ले वेल यस्टरडे. गणेश कुड कम इन टाईम. रोहित कुड कंप्लीट धिस टास्क. हे जे आहे भूतकाळात एखाद्याची क्षमता होती, रोहित हे काम करू शकला किंवा गणेश हे काम करू शकला, मी हे काम करू शकलो, हे व्यक्त करण्यासाठी आपण कुडचा वापर करतो. ॲबिलिटी इन पास्ट हा झाला कुडचा पहिला वापर. कुडचा दुसरा वापर काय बघा, पोलाईट रिक्वेस्ट. पोलाईट रिक्वेस्ट, विनम्र विनंती. मी नेहमी म्हणतो 3 प्रकारच्या विनंती असतात. एक इंडियन विनंती, दुसरी चायनीज विनंती आणि तिसरी जापनीज विनंती. इंडियन विनंतीमध्ये आपण काय म्हणतो, प्लीज कम टू माय होम. कृपया माझ्या घरी या. चायनीज जरा अजून वागते ते म्हणते डू कम टू माय होम. माझ्या घरी या. आणि जापनीज कुड यू प्लीज कम टू माय होम. तुम्ही माझ्या घरी येऊ शकाल का. अत्यंत पोलाइटली जी विनंती मांडली जाते, आपल्यापेक्षा मोठ्या लोकांना जे आपण विनंती करतो त्याच्यासाठी आपण कुडचा वापर करतो. उदाहरणार्थ मगाचंच उदाहरण मिठाचं. वडिलांना तुम्ही काय म्हणायला पाहिजे, कुड यू पास द सॉल्ट प्लीज. तुम्ही मीठ देऊ शकाल का. हे झालं कॅन आणि कुड. त्याच्यानंतर येतं मे. मेचे 3 वापर आहेत. पहिला वापर
परमिशन, परमिशन, परवानगी, परवानगी मागण्यासाठी आणि परवानगी देण्यासाठी आपण मेचा वापर करतो. सगळ्यांना माहीत आहे. मे आय कम इन सर, मे आय हेल्प यू, मे आय डू धिस, मे आय डू दॅट, मे आय गो आउट, मे आय प्ले विथ माय फ्रेंड्स, मे आय डू डॅश 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 डॅश. मेचा वापर परवानगी मागण्यासाठी. तुम्हाला परवानगी द्यायची असतील तर घरातले म्हणतील येस यू मे गो आउट. परवानगी द्यायची नसतील, कोरोनाचा कालावधी आहे, बाहेर जाऊन द्यायचं नसेल तर आई म्हणेल यू मे नॉट गो आउट, म्हणजे परमिशन नॉट ग्रँटेड. परवानगी द्यायची असेल तर यू मे डू धिस, परवानगी द्यायची नसेल तर यू मे नॉट डू धिस. म्हणजे मेचा पहिला वापर आहे परमिशन. मेचा दुसरा वापर, आणि हा खूप महत्त्वाचा वापर आहे बाळांनो, तो आहे प्रोबॅबिलिटी किंवा पॉसिबिलिटी. प्रोबॅबिलिटी किंवा पॉसिबिलिटी, शक्यता. फरक समजून घ्या. इथं क्षमता आहे आणि इथं काय आहे, शक्यता आहे. इट मे रेन टुडे, आज कदाचित पाऊस पडेल. ही मे अंडरस्टँड माय पॉईंट, त्याला कदाचित माझा मुद्दा कळेल. इंडिया मे विन द मॅच, भारत कदाचित मॅच जिंकेल. जो वापर मेचा आहे तोच वापर माईटचा सुद्धा आहे. प्रोबॅबिलिटी किंवा पॉसिबिलिटी, प्रोबॅबिलिटी किंवा पॉसिबिलिटी. पण गंमत काय आहे बघा, मेतली जी प्रोबॅबिलिटी आहे ती स्ट्रॉंग असते आणि माईटची जी प्रोबॅबिलिटी आहे ती वीक असते, कमकुवत असते. म्हणजे बघा, मे जेव्हा तुम्ही म्हणताय त्याला शक्यता जरा जास्त आहे आणि माईट म्हणाल तर शक्यता कमी आहे. म्हणजेच बघा, आय मे गेट गुड मार्क्स, कदाचित मला चांगले मार्क्स मिळतील, फक्त मिळण्याची शक्यता जरा जास्त आहे. आणि आय माईट गेट गुड मार्क्स, शक्यता कमी आहे, चांगले मार्क्स मिळण्याची शक्यता कमी आहे. आणि जर तुम्हाला खात्री द्यायची असेल तर पुढं आहेच, आपण जातोयच त्याच्याकडं. जर खात्री द्यायची असेल तर काय वापरायचं, म्हणजे मेचा वापर लक्षात घ्या. मे स्ट्रॉंग पॉसिबिलिटी दाखवतोय. इट मे रेन टुडे, आज पाऊस पडण्याची शक्यता आहे पण ती शक्यता तीव्र आहे. आणि माईट, इट माईट रेन टुडे, पाऊस पडण्याची शक्यता आहे पण खूपच कमी आहे. म्हणजे माईट आणि मे दोन्हीचा वापर आपण शक्यता व्यक्त करण्यासाठी केला जातो. आता राहिला मेचा तिसरा वापर. इथं जागा नाही आहे, रायटिंग स्पेसची कमतरता, त्यामुळे इथं मी बाण मारतो आणि इथं घेतो तिसरा वापर. आणि तो तिसरा वापर काय आहे बघा, मेचा विश, इच्छा व्यक्त करण्यासाठी. टू एक्सप्रेस विश, तुमची इच्छा व्यक्त करण्यासाठी. तुम्हाला एखाद्याला शाप द्यायचा आहे, एखाद्याला आशीर्वाद द्यायचा आहे, एखाद्याला वरदान द्यायचं आहे. मे गॉड ब्लेस यू, देव तुझं भलं करो. मे यू गेट व्हॉट यू वॉन्ट, तुला जे हवं ते तुला मिळो. मे ऑल युअर ड्रीम्स कम ट्रू, तुझी सगळी स्वप्न सत्यात उतरवत. एखाद्याला शाप द्यायचा आहे, मे यू ब्रेक युअर लेग, तुझा पाय मोडो. मे युअर ड्रीम्स कम टू द डस्ट, तुझी स्वप्न धुळीस मिळवत. हे सगळं जे आहे ते मेचा वापर करून आपण करतो. आता ह्या तिन्हीच्या रचनेतला फरक समजून घ्या. ज्यावेळेला मे परवानगीसाठी वापरलं जातं त्यावेळेला ते नेहमी प्रश्नार्थक असतं. मे ज्यावेळेला शक्यता म्हणून वापरलं जातं त्यावेळेला ते असर्टिव्ह सेंटेन्स असतं आणि त्यामुळे त्याच्यात शेवटी फुल स्टॉप येतो. आणि विश म्हणून जेव्हा वापरलं जातं त्यावेळेला त्याच्यात शेवटी उद्गारवाचक चिन्ह येतं. मे गॉड ब्लेस यू, मे युअर लाईफ बी रोजेस रोजेस ऑल द वे, शेवटी उद्गारवाचक चिन्ह. तुम्हाला त्या चिन्हावरूनही कळू शकतं की हे मॉडेल नेमकं कशासाठी वापरलेलं आहे. त्याच्यानंतरचे आपले पुढचे तीन, शुड, ऑट टू आणि मस्ट. मी यांना एका फॅमिलीतले तीन कार्यकर्ते म्हणतो नेहमी. शुड, ऑट टू आणि मस्ट हे एकाच फॅमिलीतले तीन कार्यकर्ते आहेत माझ्या मते. कसं बघा, डोळ्यासमोर सीन आणा. हिवाळ्याचे दिवस आहेत, दिवाळीची सुट्टी लागलेली आहे, मस्त सगळीकडे थंड वातावरण आहे, तुम्ही रजईच्या आत कुडूप झोपलेला आहात. आई बिचारी उठून कामाला लागले, तिला हे बकासूर खायला घालायचे असतात थोड्या वेळानंतर. आणि जाता येता आई आपली धाकटं जे असते त्याला म्हणत असते, बाळा उठ रे, एवढ्या उशीर झोपू नये रे बाळा, यू शुड गेट अप. ॲडवाईस, त्याला काय दिला जातो, ॲडवाईस, सल्ला, शुड.
ॲडवाईस. तिथंच पलीकडं थोरलं झोपलेलं असतंय. आई त्याला म्हणते, अरे केवढा मोठा झालास तू. आपल्या मराठीत तर बोलण्याची खास पद्धत आहे, घोडा झालास, तुला कळलं पाहिजे, उठलं पाहिजे. त्याला मात्र कर्तव्याची जाणीव करून दिली जाते. ड्युटी किंवा मोरल ऑब्लिगेशन असंही म्हटलं जातं याला. नैतिक सक्ती, मोरल ऑब्लिगेशन. धाकट्याला सल्ला, यू शुड गेट अप. थोरल्याला यू ऑट टू गेट अप, तू उठावंसच, मोठं आहेस तू, कर्तव्य आहे, तुला मोरल ऑब्लिगेशन आहे, नैतिक सक्ती आहे तुझ्यावर. नैतिक सक्ती हे फार मजेशीर पोरांनो. नैतिक सक्ती म्हणजे कोणावर सक्ती? ज्याला लाज आहे त्याला सक्ती, नैतिक सक्ती. धाकट्यासाठी सल्ला, थोरल्यावरती नैतिक सक्ती. मग धाकट्याशी बोलताना आई काय म्हणणार? यू शुड गेट अप अर्ली. मोठ्याशी बोलताना म्हणणार यू ऑट टू गेट अप अर्ली. पण तुम्हाला माहीत आहे पोरं ती पोरं शेवटी, ते काय घरात आईचं लवकर ऐकत नाहीत. मग आईकडे बिचारीकडं एक शेवटचा पर्याय असतो, आणि तो पर्याय म्हणजे सुप्रीम कोर्टात अर्ज करणं. आणि आई म्हणते, अहो बघा की हो, अजून पोरं उठलेली नाही आहेत. गंमत अशी, आहो पण पलीकडच्या रजेच्या खाली असतात. पण आहो काय करतात, नुसता रजेतनं पाय बाहेर येतो, हॉट, दॅट इज कंपल्शन, दॅट इज कंपल्शन, मस्ट, सक्ती, दॅट इज कंपल्शन. आणि यालाच दुसरं असं म्हटलं जातं एक्सटर्नल ऑब्लिगेशन. एक्सटर्नल ऑब्लिगेशन. एक्सटर्नल ऑब्लिगेशन बघा, शूडचा वापर सल्ला देण्यासाठी, ऑट टूचा वापर कर्तव्य सांगण्यासाठी, मस्टचा वापर सक्तीसाठी, कंपल्शन किंवा एक्सटर्नल ऑब्लिगेशन. मस्टचा दुसरा वापर जो आहे तो आहे नेसेसिटी सांगण्यासाठी. नेसेसिटीसाठी दुसरं एक मॉडेल ऑक्झिलरी सेमी मॉडेल वापरलं जातं, नीड टू. पण आजकाल त्याची सेंटेन्समध्ये फॅशन कमी आलेली आहे, मस्टच वापरलं जातं. दुसरा वापर नेसेसिटी, गरज. वुड किंवा यूज टू. हॅबिट इन पास्ट. हॅबिट इन पास्ट. भूतकाळातील जर सवय व्यक्त करायची असेल तर आपण वुड किंवा यूज टूचा वापर करतो. आय वुड गो फॉर मॉर्निंग वॉक. मी मॉर्निंग वॉकला जायचो, आता जात नाही, पोलीस सोडत नाहीत, कोरोना आहे. आय वुड गो फॉर मॉर्निंग वॉक. आय यूज टू स्टडी 3 hours एव्हरी डे व्हेन आय वॉज स्टुडंट. मी जेव्हा विद्यार्थी होतो त्यावेळेला मी 3 तास दररोज अभ्यास करायचो. थापा नाही आहेत, खरं आहे. यूज टू एखादी गोष्ट केली जायची, घडायची, आत्ता घडत नाही. आणि विल सगळ्यात शेवटचा आहे, ह्याला मी म्हणतो पक्का पॉलिटिशियन. खोबरं तिकडं चांग भलं. कधी कधी प्रायमरी ऑक्झिलरी म्हणून काम करतंय, कधी कधी मॉडेल ऑक्झिलरी म्हणून काम करतंय. कधी कधी प्रायमरी, कधी कधी मॉडेल. मॉडेलमध्ये ते काय करतं बघा, विल काय दाखवतंय, सर्टन्टी इन फ्युचर. सर्टन्टी इन फ्युचर, भविष्यकाळातली खात्री. भविष्यकाळातली खात्री. जर मी म्हटलं आय शॅल हेल्प यू, मी तुला मदत करेन, गॅरंटी नाही, मदत करेन. पण जर मी असं म्हटलं आय विल हेल्प यू, तर मी तुला मदत करेनच. मी सर्टन्टी इन फ्युचर देतोय. म्हणजेच मी काय देतोय बघा, दुसरी गोष्ट प्रॉमिस देतोय. प्रॉमिस, वचन देतोय. किंवा मग मी तिसरी गोष्ट काय करतोय, डिटर्मिनेशन दाखवतोय. डिटर्मिनेशन, निर्धार दाखवतोय मी माझा. काय दाखवतोय, निर्धार. डिटर्मिनेशन दाखवतोय, निर्धार दाखवतोय. समजलं नक्की काय आहे हे? ह्याचा पाहिजे असेल तर एक स्क्रीनशॉट काढून घ्या आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. स्क्रीनशॉट घ्या बाळानो, मग ते लक्षात ठेवायला बरं पडतंय. आपण याच्यावर परीक्षेमध्ये नेमके कसे प्रश्न विचारले जातात, 2च महत्त्वाचे प्रश्न असतात, अत्यंत महत्त्वाचे. पहिला प्रश्न बघा इथं काय, अक्षय कॅन अवॉइड बॅड कंपनी, आयडेंटिफाय अँड एक्सप्लेन मॉडेल ऑक्झिलरी. हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न आहे, अमित शुड पे हिज बिल्स, रिराईट युझिंग मॉडेल ऑक्झिलरी शोईंग. इथं काही येऊ शकेल, शोईंग पॉसिबिलिटी,
शोईंग कंपल्शन, शोईंग ड्युटी, शोईंग मोरल ऑब्लिगेशन, काही येईल ते इथला शब्द फक्त चेंज होईल. बघूया आपण पहिला प्रश्न. अक्षय कॅन अवॉइड बॅड कंपनी. अक्षय वाईट कंपनी टाळू शकतो. यातलं मोडल ऑक्झिलरी आयडेंटिफाय करायचं आहे आणि एक्सप्लेन करायचं आहे. साधी सोपी गोष्ट आहे. तुम्ही फक्त मोडल ऑक्झिलरी जे आहे आन्सरमध्ये तुम्ही एवढं लिहाल कॅन, आणि कॅन काय दाखवतंय इथं ॲबिलिटी दाखवतंय. काय दाखवतंय ॲबिलिटी. झालं तुमचं काम 1 मार्क्सचं. अमित शुड पे हिज बिल्स या वाक्यात काय केलं बघा इथं रिराईट युझिंग मोडल ऑक्झिलरी शोईंग ड्युटी जर केलं तर तुम्हाला फक्त एवढंच करावं लागेल अमित शुडच्या ऐवजी अमित ऑट टू. अमित ऑट टू. जर शोईंग कंपल्शन केलं तर तुम्हाला एवढंच करावं लागेल अमित मस्ट. शोईंग प्रोबॅबिलिटी करायला सांगितलं तर तुम्ही कराल अमित मे पे हिज बिल्स किंवा अमित माईट पे हिज बिल्स. तुमच्या गोष्ट एक चांगली लक्षात आली असेल की जर तुम्हाला मोडल ऑक्झिलरीवरचा प्रश्न सोडवायचा असेल तर तुम्ही जो मगाशी स्क्रीनशॉट काढलेला होता तो चार्ट पाठ असणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त एकच गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागते की वीक पॉसिबिलिटीपासून सर्टन्टीपर्यंतचा 3 मोडल ऑक्झिलरींचा प्रवास कसा आहे. तर आपण बघितलेलं होतं, हे पक्का लक्षात ठेवा. माईट जे आहे माईट पेक्षा मोठा आहे मे, आणि मे पेक्षा मोठा आहे विल. मे पेक्षा मोठा आहे विल. बघा माईट जे आहे ते वीक पॉसिबिलिटी दाखवतं. काय दाखवतं वीक पॉसिबिलिटी. मे जे आहे ते स्ट्रॉंग पॉसिबिलिटी दाखवतं. काय दाखवतं स्ट्रॉंग पॉसिबिलिटी. आणि विल जे आहे ते सर्टन्टी दाखवतं, निश्चितता, खात्री. ते तुम्हाला माईटचं वाक्य देतील आणि म्हणतील मेक मोर पॉसिबल. तुम्ही माईट काढा आणि मे वापरा. मे आणि माईटचं वाक्य देतील आणि म्हणतील मेक इट मोर सर्टन. तुम्ही विल वापरा. गणेश मे प्ले वेल. सर्टन करायचं असेल तर गणेश विल प्ले वेल. विलचं वाक्य असेल आणि लेस सर्टन करायचं असेल किंवा पॉसिबल करायचं असेल ही विल विन. ही मे विन. ओके. हा टॉपिक अजून काही तुमच्या शंका असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये द्या. मी माझ्या पुढच्या टॉपिकमध्ये त्या कव्हर करेन. धन्यवाद.